नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. 8वी NMMS परीक्षा त्यातला पहिला पेपर मॅट, ज्याला आपण बौद्धिक क्षमता चाचणी म्हणतो, त्यातला संख्यामाला आणि अंकमाला हा घटक आणि त्यात येणारा क्रमाने येणारी पुढची संख्या शोधा असा उपघटक, ह्या घटकाबद्दल आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे. तर प्रश्न प्रकार तर लक्षात आला असेल. अशा पद्धतीचे प्रश्न येतात तुम्हाला. पहिल्याचा दुसऱ्याशी काय संबंध, दुसऱ्याचा तिसऱ्याशी काय, तिसऱ्याचा चौथ्याशी काय, चौथ्याचा पाचव्याशी, मग पाचव्याकडून सहाव्याकडं, अशा पद्धतीचे प्रश्न. आणि दरवर्षी किमान 3 प्रश्न तर येतात. आत्तापर्यंत बघा की 8 प्रश्नपत्रिकांचे प्रश्न आपण घेतलेत. मग 8 त्रिक 24 आणि 2 म्हणजे 2 वर्ष तुम्हाला 4-4 प्रश्नसुद्धा आलेले आहेत. तर अशा प्रश्नांची चर्चा आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये करायची आहे. आय होप की सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल. सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पडलेला व्हिडिओ लगेचच तुम्हाला मिळून जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 2016-17 ते 2023-24 पर्यंत आलेले सगळे प्रश्न. कुठल्या घटकावरचे? तर क्रमाने येणारे पुढचे पद किंवा क्रमाने येणारी पुढची संख्या या घटकावरती. चला सुरू करूयात व्हिडिओला. सर्वात सुरुवातीला प्रश्न नेमका कसा येतो ते समजून घेऊयात. तर या प्रकारच्या प्रश्नात 4 किंवा 4पेक्षा जास्त, मग कधी 5 कधी 6 सुद्धा जास्त संख्यांची मालिका दिलेली असते. एक अंकमालिका किंवा संख्या मालिका आपण ज्याला म्हणू ती दिलेली असते, ज्यांच्यामध्ये एक विशिष्ट नियम दडलेला असतो. ठीक आहे. आणि पुढं प्रश्नचिन्ह दिलेलं असतं. तर नियम पाळणारी संख्या आपल्याला उत्तर म्हणून काय करायची असते? निवडायची असते. ठीक आहे. जे मागं घडले तेच पुढं घडणारी संख्या. ठीक आहे. तर प्रश्नाचा सूचना काय असते बघा प्रश्नाची. पुढील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या शोधा किंवा क्रमाने कोणती संख्या येईल, अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. ठीक आहे. चला आता आपल्याला ह्या धड्यात शिरायचं आहे, म्हणजे आपल्याला काय काय माहीत पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं बेरजेच, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या गोष्टी आहेत ना, तर ह्या पटपट 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 करता आल्या पाहिजेत. ठीक आहे. त्याचबरोबर वर्ग आपले पाठ पाहिजेत. त्याच्यानंतर वर्गमुळं पाठ पाहिजेत. वर्गपाठ आहेत म्हणजे वर्गमूळ पाठ आहेत. त्याच्यानंतर घनसंख्या आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. ठीक आहे. कधी कधी काय होतं, n घन अधिक 1 किंवा n घन वजा 1 अशी सूत्रंसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये विचारली, म्हणजे त्याच्यावरती सुद्धा प्रश्न असतात. त्याच्यामुळे तुम्हाला घन जे आहेत ते पाठ असले पाहिजेत. म्हणजे एखादी संख्या जर आपण म्हटलं काय की 1729 म्हटलं गेलं की आपल्याला लक्षात आलं पाहिजे, अरे कुणाच्या तरी जवळची संख्या आहे, कुठल्या तरी घनसंख्येच्या जवळची संख्या, म्हणजे एवढं तुमचं स्टडी असावं लागतो. त्याचबरोबर फरकावर बहुतांशी प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिसतात. गुणाकार, फरक, गुणाकाराचा फरक, त्याचबरोबर काही मनोऱ्यातून सुद्धा सोडवतात. तर आपण चर्चा करूयात नंतर जसं जसं पुढं जाऊयात. चला तर सुरू करूयात. आपल्याला पाहायचे 2016-17 पासूनची 23-24 पर्यंतचे एकूण 26 प्रश्न. ठीक आहे. चला तर पहिला प्रश्न आहे पहा 2016-17 आलेला. ठीक आहे. पहिलं वर्ष, कारण आपण 2015-16ची प्रश्नपत्रिका घेतली नाही. थोडासा प्रश्नपत्रिका जी आहे ती व्यवस्थितरित्या आलेली नाही वेबसाईटवरती, त्यामुळे आपण 16 पासून सुरू करतो. तर प्रश्न आहे बघा 65, 77, 84, 60 आणि पुढं 2 वेळा काय दिलेलं आहे तुम्हाला? क्वेश्चन मार्क दिलेले. बघा 65 दिले सुरुवातीला, नंतर 77 दिले, 84 नंतर 60 पुन्हा मागं आलं आहे, पुन्हा तुम्हाला 24 आहे आणि पुन्हा 2 क्वेश्चन मार्क तुम्हाला दिलेले आहे. ठीक आहे. म्हणजे 2 पदं तुम्हाला शोधायची आहेत. आता इथं गंमत बघा काय झालं. 65 यातल्या जर अंकांची बेरीज केली दोघांच्या तर ती होते 11. आता 11चं या 77 बरोबर नातं काय? तर गुणुले 7 जर केलं तर 77 येते. बरोबर आहे. तसंच इकडं चला ह्या दोघांची बेरीज, आता आपण इथं जे केलं तेच इथं करावं लागेल. बरोबर आहे. मग 7 आणि 7 बेरीज होते 14. मग 14चं 84 बरोबर नातं काय? तर 14 गुणुले 6 म्हणजे काय होते लक्षात घ्या मित्रांनो. 6 वरून इथं आपण कितीला आलो आहे? 7 वरून 6ला आलो आहे. म्हणजे आता पुढं 5ला जाणं गरजेचं आहे. ह्या दोघांची बेरीज 8 आणि 4 होते 12. 12 गुणुले 5 केलं की 12 पंचे 60 होते. म्हणजे पुन्हा 4वर जावं लागेल. मग 6 अधिक 0 6 आणि 6 चोक 24. बघा किती इंटरेस्टिंग क्वेश्चन होता. ठीक आहे. त्याचबरोबर नंतर पुढं तुम्हाला काय करावं लागेल बघा. आता 4 आणि 2 किती होतात? 6 आणि 6 गुणुले 3 करावं लागेल, कारण आता 4 झालेलं आहे. 6 त्रिक 18 म्हणजे पहिलं पद 18 तर 100% आहे. मग पर्यायामध्ये पहिलं पद 18 इथंच आहे फक्त. ठीक आहे. दुसरं पद न काढता सुद्धा तुम्ही उत्तर काढू शकला असतं, पण आपण चेक पण करूयात. 18 म्हणजे 1 आणि 8, तर 8 आणि 1 किती होतं? पुन्हा बेरीज झाली 9 आणि 9 गुणुले किती करावं लागलं? तर इथं 3 न गुणले म्हणजे इथं 2 न गुणावं लागेल. 9 दोन्ही 18 म्हणजे 18 पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असणार आहे. लक्षात घ्या की उदाहरण सोडवलं आहे कसं, म्हणजे अंकांची बेरीज केली आणि विशिष्ट संख्येनं आपण गुणत गेलेलो आहोत. ठीक आहे.
चला पुढचा प्रश्न, हा तर प्रश्न इतका इंटरेस्टिंग वाटला मला की अरे बापरे, असे प्रश्न देऊ शकते मंडळ परिषद. चला प्रश्न काय आहे, 7 7 16 54 आणि 228. प्रश्न किती इंटरेस्टेड आहे बघा. पहिल्यांदा केलं काय हे समजून घ्या. तर या ठिकाणी बघा हे जे 7 आहे ना, ह्या 7वरून ह्या 7वर कसं गेलो आपण पाहूयात. ठीक आहे, तर कसं गेलो बघा, 7 गुणिले 1 अधिक 0, 7 1 7. ठीक आहे, पुढं बघा काय केलं आहे, 7 गुणिले इथे किती केलं तर आपण मित्रांनो बघा 1 केलं. ठीक आहे, आता इथं काय केलं माहिती आहे का, 7 गुणिले 2, इकडे जातो आहे आपण 16कडे जाण्यासाठी. 7 2 14 अधिक 2, 14 आणि 2 16. पुन्हा 16 गुणिले किती करावं लागेल पहा बरं. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक वेळेस काय केलं, इथं 1 न गुणलं आहे तर इथं काय केलं आहे 2 न गुणतो आहे आपण, आता 3 न गुणावं लागेल. मग 16 गुणिले 3, 16 त्रिक 48 अधिक किती करणार आहात. तर या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला इथं अधिक 6 करायचं आहे. ठीक आहे, आता ते 6 का ते पण तुम्हाला सांगेल मी, टेन्शन घेऊ नका. तर किती होते, 48 अधिक 6 होते 54. मग 54 गुणिले किती करणार इथे मित्रांनो, 54 गुणिले तुम्हाला 4 करावं लागेल. ते होतं 200, मला वाटतं 4 चोक 16, म्हणजे 216 होईल. आणि 216मध्ये पुन्हा 12 टाकले. ठीक आहे, म्हणजे प्लस काय केलं 12, आणि या ठिकाणी 228 आले. आता तुम्ही म्हणाल की हे सर नेमकं 2 6 12 कसं आणलं. तर लक्षात घ्या, यांच्यामध्ये सुद्धा एक फरक आहे. कसा बघा, इथं 2चा फरक आहे, पुन्हा इथं बघा कितीचा आहे 4चा फरक आहे, आणि इथं कितीचा फरक आहे मित्रांनो 6चा फरक आहे. म्हणजे पुढं कितीचा फरक पाहिजे 8चा. म्हणजे पुढं जी पण संख्या येणार त्यात 20 मिळवलं पाहिजे तुम्ही. ठीक आहे, मग आता काय करणार, 228 आहे ना, 228 गुणिले 5 कराल. 228 गुणिले किती करावं लागेल आपल्याला 5 करावं लागेल, आणि पुन्हा त्याच्यात आपल्याला 20 मिक्स करावं लागेल. मग 228 गुणिले 5 जर केलं तर 1140 येतात. किती येते 1140 गुणाकार. कसं कोणाचा गुणाकार आहे पहा, 228 गुणिले 5. आता गुणिले 5 का, कारण आपण इथं 1 2 या ठिकाणी 3 घेतलं आहे गुणाला, इथं 4 घेतलं आहे, म्हणजे आता आपल्याला 5 घ्यावं लागेल, म्हणून 5. आणि 20 काय ॲड केलं आहे, कारण आपण याच्यातला फरक बघितला आहे कसा आहे तो. मग 1140 अधिक 20 बरोबर 1100 किती होतात 60. पण बऱ्याचशा मित्रांनी काय केलं असेल 1140 केलं असेल, कारण हे खालचा सिक्वेन्स नाही लक्षात आला त्यांच्या. ठीक आहे, तर 1160 तुमचा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर असणार आहे. बघा असे पण प्रश्न येतात, आणि हे प्रश्न 2016-17चे अगदी सुरुवातीचे. पुढचा प्रश्न बघूयात आपण, 5 13 41 85 आणि पुढे दिला आहे तुम्हाला क्वेश्चन मार्क, तो तुम्हाला शोधायचा आहे. ठीक आहे, आता प्रश्न बघा कसा सुटला आहे. हा सुद्धा प्रश्न तसाच थोडा काहीसा सोडवलेला आहे. कसा, 5 13 41 85 आणि क्वेश्चन मार्क. ठीक आहे, मग 5 पासून 13कडे कसं जायचं, 5 पासून आपल्याला कुठं जायचं 13कडे. तर आता बघा 5ची दुप्पट जर केली तर 10 अधिक 13 अधिक किती होत आहे 3 होत आहे. म्हणजे मी असं म्हणेल 5 गुणिले 2, 5 2 10 अधिक 3 13. मग 13चं आणि 41चं तसं काय नातं आहे का बघा. तर 13 गुणिले 3, 13 त्रिक 39 अधिक 2. बघा गंमत काय. पुन्हा 41 गुणिले 2, बघा इथं काय करतोय आपण, 41 गुणिले 2 अधिक 3. आता हा सिक्वेन्स आधी समजून घ्या की नेमकं काय चेंजेस झाले त्याच्यामध्ये. इथं बघा गुणिले 2 आहे पहिल्या पदाला, तर दुसऱ्या पदाला आहे गुणिले 3. मग पुन्हा पहिल्या पदाला तिसऱ्या पदाला गुणिले 2 आहे, म्हणजे आता किती असणार आहे गुणिले 3 असणार आहे, हे तर नक्की आहे. ठीक आहे, याच्याकडून पुढचं पद काढण्यासाठी. आणि प्लस इथं बघा प्लस किती आहे, इथं 3 आहे, तर इथं प्लस 2 आहे. पुन्हा इथं प्लस किती आहे 3 आहे, म्हणजे इथं प्लस किती असलं पाहिजे, तर 100% आता 2 असलं पाहिजे. मग आता करायचं काय, तर आपल्याला इथं बघा 2 न गुणले 3 न गुणले 2 न गुणले तर 3 न गुणावं लागेल. कोणाला 85ला. मग आधी 85ला आपण 3 ने गुणूयात. ठीक आहे, मग 85ला 3 न गुणलं तर 8 त्रिक 24 आणि 5 त्रिक 15. म्हणजे तुमचं उत्तर माझ्या माहितीच तो किती येईल पहा, 8 त्रिक 24 म्हणजे 240 अधिक 15 म्हणजे किती झाले 255 बरोबर 255. ठीक आहे, एक मिनिट आपण एकदा चेक करूयात. ठीक आहे, 85 गुणिले आपण किती करतोय 3 करतोय, तर 3 5 15ला 5 हातच्या 1चा आला, 8 त्रिक 24 आणि 1 25 म्हणजे 255. अगदी बरोबर होतो आपण. आता 255मध्ये आपल्याला किती ॲड करायचं आहे, 2 ॲड करायचं आहे मित्रांनो. म्हणजे 255 अधिक किती करणार तुम्ही 2, उत्तर तुमचं येणार आहे 257. पर्याय क्रमांक 2 उत्तर असणार आहे. ठीक आहे, 2016-17चे हे 3 प्रश्न होते. किती इंटरेस्टिंग होते पहा. आता आपण शिरतोय पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. प्रश्नपत्रिका आहे 2017-18ची. ठीक आहे, आता प्रश्न सोपे आहेत काही वेळेस. तर पहा प्रश्न आहे 3 5 8 13 20 क्वेश्चन मार्क. आता हा प्रश्न अगदी सोपा आहे. तुम्ही जर फरक बघितला तर याच्यामध्ये 2चा फरक आहे,
याच्यामध्ये बघा 3चा फरक आहे, ठीक आहे, +3 म्हणेल मी. याच्यामध्ये 5चा फरक आहे, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कितीचा फरक आहे, 7चा फरक आहे. आता हा फरक म्हणजे नेमका काय बघा, तो विषम संख्याचा तर म्हणता येणार नाही, नक्की लक्षात घ्या, कारण ह्या सगळ्या संख्या कसल्या आहेत, मूळ संख्या आहेत. मग 17च्या नंतरची 7च्या नंतरची मूळ संख्या कोणती आहे, तर ती आहे 11, म्हणजे +11चा फरक असणारी संख्या पाहिजे. 20 अधिक 11 होतात 31. मग पर्याय क्रमांक तुमचा किती सापडून जातो बघा, 2 हा उत्तर असणारा पर्याय असेल. ठीक आहे, पुढ्यात पुढच्या प्रश्नाकडं 17-18चा पुढचा प्रश्न आहे. 2 हा प्रश्न काय आहे, 2, 3, 10, 15, 26 क्वेश्चन मार्क. आता पहा 2, 3, 10, 15, 26. आता याच्यामध्ये बघा थोडासा विचार करा, तुम्हाला क्लिक होऊन गेला असेल उत्तर. हे वर्गसंख्येच्या जवळच्या संख्येत सगळ्या, ठीक आहे. ही वर्गसंख्येच्या जवळची कशी आहे, तर ही 1चा वर्ग अधिक 1 अशी आहे, 1चा वर्ग अधिक 1. पण ही बघा कशी आहे, 2चा वर्ग अधिक 1 नाही आहे, तर ही काय आहे, 2चा वर्ग वजा 1. पुन्हा ही संख्या बघा काय आहे, 3चा वर्ग अधिक 1, म्हणजे अधिक 1 वजा 1, अधिक 1 वजा 1. मग इथं कसं असणार आहे, वजा 1 असणार आहे, म्हणजे कशी 4चा वर्ग वजा 1, हे असणार आहे 5चा वर्ग अधिक 1. मग पुढची जी संख्या असणार आहे ती कशी असेल मित्रांनो, 6चा वर्ग वजा 1, म्हणजे 6चा वर्ग होतो 36, आणि 36 वजा 1 होतं आहे 35, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, म्हणजे इथं कुठली कन्सेप्ट वापरली गेली बघा, तर n वर्ग अधिक 1 आणि n वर्ग वजा 1, म्हणजे वर्ग पाठ असणं गरजेचं आहे, याच्यामुळे म्हणत होतो. ठीक आहे, उद्यात पुढच्या प्रश्नाकडं 17-18चाच पुढचा प्रश्न आहे पहा, 82वा प्रश्न होता, आणि ह्याचे 2 पर्याय दिले होते. म्हणजे शिक्षण परिषदेने जे उत्तर दिली त्याच्यात 2 आणि 3 हे 2 पर्याय दिले होते, म्हणजे हा पण बरोबर आहे आणि हा पण बरोबर आहे. ठीक आहे, मग आपण दोन्ही पद्धतीने बघूयात की नेमकं कसं काय ते उत्तर ॲक्सेप्ट केलेलं आहे. ठीक आहे, पहिल्यांदा आपण काय करूयात, 71, 79, नंतर 63, पुढं दिलं आहे तुम्हाला 72, आणि तुम्हाला पुढं दिलं आहे क्वेश्चन मार्क. ठीक आहे, तर 63 उत्तर येतं आहे. हे कशामुळे ते आधी सुरुवातीला पाहून घेऊयात. तर इथं कसं झालं आहे बघा, 7 आणि 1 किती होतं आहे, 8, आणि हेच 8 71मध्ये ॲड केले. ठीक आहे, 71 अधिक 8 किती होतात, 79. मग या ठिकाणी पुन्हा यांची बेरीज किती होते बघा बरं, 9 अधिक 7 16. हे 16 काय केलं इकडे लक्षात घ्या, इथं प्लस नाही केलं मित्रांनो, इथं काय केलं आहे, -16 केलं, इथं वजा केले, इथं प्लस केलं होतं, इथं वजा केले. मग आता इथं 6 अधिक 3 किती होतात सांगा, 9 होतात. ठीक आहे, 6 अधिक 3 9. मग आता हे 72मध्ये काय केले, ॲड केले. मग आता पुढं जे आपण हे जे 9 येणार आहे, 7 अधिक 2 9, ते काय करावं लागेल मित्रांनो, वजा करावं लागेल. कितीमधून, 72मधून 9 वजा केल्यानंतर तुमचं उत्तर येतं आहे 63. म्हणजे एकदा वजा एकदा अधिक, आणि काय, अंकांची बेरीज, हे लक्षात घ्या. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ह्याचं उत्तर 63 आलं. पण मंडळानं किंवा परिषदेनं आपल्याला 2 उत्तरं दिली. पहिलं 63 तर आपण बघितलं कसं आलं, पण दुसरं पण उत्तर त्यांना दिलेलं आहे, आणि ते उत्तर कसं दिले पहा. तर इथं रिलेशन कसं लावलं आहे, 71, 79, नंतर 63, 72. आता इथं लावताना जोड्या कशा लावल्यात बघा, म्हणजे 54 उत्तर येण्याचं रिझन मी तुम्हाला सांगतोय. तर काय आहे ते रिझन, तर या ठिकाणी बघा कितीचा फरक आहे, वजा 8चा फरक आहे. ठीक आहे, मग आता पुढचा जो फरक आहे तो कितीचा असला पाहिजे, तर त्यांच्या दृष्टीने तो वजा 9चा फरक असला पाहिजे. कारण काय बघा, या ठिकाणी बघा कसा फरक आहे, इथं फरक कितीचा आहे, वजा 7चा आहे. ठीक आहे, म्हणजे फरक काय केला आहे, असा वाढत घालवलेला आहे. त्या दृष्टीनं जर उत्तर बघायला घेतलं तर उत्तर, आणि ते पण त्याचं पण रिझन सांगतो ना तुम्हाला, हे वजा 8चाच काय इथं फरक, तर 7 अधिक 1 8 म्हणून 8चा फरक. ठीक आहे, आणि 6 अधिक 3 9 म्हणून 9चा फरक. ठीक आहे, आणि मग 63मधून जर 9 गेलं तर किती राहतं आहे, 54. अशा दृष्टीनं 54 हे सुद्धा उत्तर बरोबर आहे. म्हणजे सेम ट्रिक त्या प्रश्नाला लागले, म्हणून 2 आणि 3 हे दोन्ही उत्तरं परिषदेनं उत्तरसूचीत दिली होती. ठीक आहे, उद्यात आता 2018-19च्या प्रश्नपत्रिका काय म्हणते बघा. आता 336 बघितलं आहे तुम्ही, लगेच लक्षात आलं असेल, कुठल्या तरी घनसंख्येच्या जवळ चाललो आहे आपण. ठीक आहे, 120 सगळ्या संख्या आहेत ना, या घनसंख्येच्या जवळच्या संख्या आहेत पहा. ही कोणाच्या जवळची आहे, 343च्या जवळचे. किती वजा केले, 7 वजा केले. म्हणजे कळतंय का काय केलं मित्रांनो, तर त्याच्यातून तीच संख्या, म्हणजे मी असं म्हणेल n घन वजा n केलं आहे. बघा लक्षात येतं आहे का, n घन वजा n, म्हणजे त्या संख्येचा घन वजा ती संख्या, अशा पद्धतीचं या ठिकाणी कृती वापरलेली आहे. इथं बघा 216 म्हणजे कितीचा घन येतो, 6चा घन वजा 6. 16मधून 6 गेल्यावरच 10 राहतात. मग इथं किती येणार आहे, 5 येणार आहे. इथे किती येणार आहे, 4 येणार आहे. इथे किती येणार आहे,
3चा घन वजा 3 येणार आहे. मग इथं तुमचं काय येईल मित्रांनो, तर इथं येणार आहे 2चा घन वजा 2. मग 2चा घन होतो 8 वजा 2, उत्तर येतं 6. पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, म्हणजे कुठली ट्रिक वापरली आहे लक्षात घ्या, तर ट्रिक वापरली आहे तुमची n घन वजा n. ठीक आहे, उद्यात पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न पुढचा आहे आणि या प्रश्न 2018-19ची प्रश्नपत्रिका याच कन्सेप्टनं सुरू झाली, याच घटकानं सुरू झाली. ठीक आहे, आता पहा प्रश्न कसा आहे. 32, त्याच्यानंतर 37, 47, 58, 71 आणि क्वेश्चन मार्क. आता ह्या दोघातला फरक आपण काढूयात. तर या दोघातला फरक बघा बरं कितीचा आहे, 5चा आहे. ठीक आहे, या दोघातला फरक काढूयात, कितीचा आहे, 10चा आहे. या दोघातला फरक काढा, कितीचा आहे बघा, 11चा आहे. ठीक आहे, 5, 10, 11. या दोघातला फरक बघा कितीचा आहे, तर या दोघातला फरक कितीचा आहे बघा, इथले 2 आणि इकडचे म्हणजे मी म्हणेन 13चा फरक आहे. ठीक आहे, आता हा फरक हाच का आहे हे लक्षात घ्या. ठीक आहे, तर इथं 5चा फरक आहे का माहिती आहे का, कारण ह्या दोघांच्या अंकांची बेरीज किती होते बघा, 5 होते. इथं 10चा फरक आहे मित्रांनो, का, कारण या ठिकाणी ह्याची बेरीज किती होते, 10 होते. म्हणजे तुम्हाला करायचं काय कळलं असेल आता पुढची संख्या जी येणार आहे ती ह्याच्या बेरजेनुसार येणार आहे. ठीक आहे, मग याची बेरीज होते 7 आणि 1 8. मग 71मध्ये 8 टाकल्यावर किती येतात, 79 येतात. पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर असणार आहे. आणि बहुतांशी प्रश्न मित्रांनो अशा पद्धतीनं सुटतात. त्याच्यामुळे ही ट्रिक कधी पहिल्यांदा वापरायला काहीच हरकत नाही. ठीक आहे, म्हणजे असं थोडंसं वाटलं ना फरक सेम नाही आहे वगैरे, तर हीच ट्रिक तुम्ही काय करा, अप्लाय करा तिथं. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आता. 5, 6, 9, 16, 31. ठीक आहे, आता यांच्याकडे जर बघितलं ना तुम्हाला लक्षात आलं असेल की काय होतं यांच्यामध्ये. बघा 5 अधिक किती रे, 1 6, बरोबर आहे. पुढचा जो आहे तो काय होतोय, 6 अधिक 3 9 होते, राईट आहे. पुढं काय झालं बघा, अधिक 7 झाले. आणि पुढं तुम्ही गेलात की अधिक किती होते पहा बरं, 15 होते. ठीक आहे, म्हणजे फरक जो आहे तो कसा वाढत आलेला आहे हे लक्षात घ्या. आता आपण याला थोडंसं मी काय करतो, वेगळ्या पद्धतीने मांडतो, तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीनं, म्हणजे तुम्हाला सोडवायला सोपं जाईल आणि एक ट्रिक पण तुम्हाला याच्यातून समजून जाईल. बऱ्याच वेळेला ही ट्रिक आपल्याला वापरता येते. आता बघा मी कसं लिहितो ह्याला, 5, 6, 9, 16, 31 आणि पुढं क्वेश्चन मार्क आहे. ठीक आहे, तर यांच्यातला फरक आपण काढला, +1 आहे. यांच्यातला काढला, +3 आहे. यांच्यातला फरक काढला, +7 आहे, बरोबर आहे. यांच्यातला फरक काढला, किती आहे, +15 आहे. ठीक आहे, यांच्यातला किती आपल्याला हे काढायचं. मग याच्यात पुन्हा खाली कसं सोडवायचं पहा, यांच्यातला पण फरक काढायचा या दोघातला. कसा, इथं +2चा आहे, इथं बघा प्लस कितीचा आहे, 4चा आहे. इथं बघा प्लस कितीचा आहे, 8चा आहे मित्रांनो. मग आता इथं तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की या ठिकाणी फरक कितीचा येईल, इथं 2चा, इथं 4चा, इथं 8चा आहे, म्हणजे इथे कितीचा आला पाहिजे. प्रत्येक वेळेस काय झालं बघा, दुप्पट होत गेले, म्हणजे 16चा फरक असला पाहिजे. म्हणजे 15मध्ये तुम्हाला हे 16 टाकलं की इथलं पद मिळणार आहे, जे तुमचं फायनल आन्सर नाही, ह्या ओळीचं पद असणार आहे ते फक्त. ठीक आहे, या ओळीचं पद तुम्हाला निघणार आहे. मग 16 अधिक 15 होतात 31, आणि ह्या पदात ॲड केले की नाही मागच्या 31मध्ये, तुम्हाला इथलं पद मिळणार आहे, जे तुम्हाला आपल्याला आता जे उत्तर म्हणून काढायचं. मग 31 अधिक 30 किती, 31 अधिक 31 किती होतात, 62, आणि हे 62 तुमचं उत्तर असणार आहे, जे पर्याय क्रमांक 4 आहे पहा. ठीक आहे, म्हणजे उत्तर कसं काढलं हे लक्षात घ्या. पहिल्यांदा पहिली लाईन लिहून टाकायची, त्यांच्यातला फरक काढत चालायचं, पुन्हा त्या फरकातला फरक काढत चालायचं, आणि मग इथला एकदा काढायचा आणि हा पुन्हा याच्यात ॲड करायचा. अशा पद्धतीने तुम्ही हे गणित सोडवू शकता, इतकं सोपं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर वळूयात पुढच्या घटकाकडं. पुढचा जो घटक आहे तो 2019-20चा पेपर आला. ठीक आहे, 19-20ला 4 प्रश्न आले होते आपल्याला. ठीक आहे, त्यातला पहिला प्रश्न आपण घेतोय. प्रश्न आहे 32, 38, 42, 44. ठीक आहे, आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी असा फरक चेक केला असेल बघा, की इथं कितीचा फरक आहे, 32 अधिक 6, नंतर कितीचा आहे इथं 4, इथं नंतर 2चा, मग इथं 1चा असणं अपेक्षित होतं, परंतु 43 हा पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिलेला नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपल्याला इथं ही ट्रिक तर अप्लाय होणार आहे का, तर अजिबातच नाही. मग आपल्याला पुढची कुठली ट्रिक अप्लाय होते ते बघूयात. ठीक आहे, तर आता जो फरक तुम्ही बघितला आहे ना, तोच फरक जशाच तसा मांडून घेतला, पण उत्तर काय मिळालं नाही. मग आपण काय करूयात, या ठिकाणचा फरक बघा कितीचा आहे, 10चा. इथं प्रश्नचिन्ह आपलं. ठीक आहे, या ठिकाणचा फरक बघा कितीचा आहे, तर या ठिकाणचा फरक तुम्हाला कितीचा दिसतोय, 4चा दिसतोय. ठीक आहे, मग या ठिकाणी 10 आहे ना, मग इथं 10च्या फरकानं असणारा पर्याय आहे का बघूयात आपण. ठीक आहे, जर असेल तर ठीकच. मग या ठिकाणी तुम्ही बघितला ना पर्याय, तर या ठिकाणी 42 अधिक 10 किती होते, 52 पर्याय आहे ना आपल्याकडं. आणि ह्यानं उत्तर हेच दिलेलं आहे,
परिच्छेदनाचं उत्तर काय दिलेलं आहे, तर हेच उत्तर दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला याचं उत्तर काढता येईल. त्याचबरोबर नाही, 1 मिनिट, आपल्याला इथं काय करावं लागेल पहा. याचं थोडंसं कन्फ्युजन वाटतं, कारण आपल्याला ह्या फक्त दोघांचं रिलेशन इथं मांडता येणार नाही. जर तसं म्हटलं तर 52 उत्तर आहे, परंतु गोंधळ असा आहे की परिच्छेदनाचं उत्तर जे आहे ना ते 48 म्हणजे पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे मी असं काय म्हणणार नाही की 52 हे उत्तर आहे, 48 आहे. आय होप की तुम्ही हा प्रश्न तुमच्या प्रॅक्टिससाठी घ्याल आणि मला कमेंटमध्ये ह्याचं उत्तर काढून द्याल. ठीक आहे, कारण मी 52 काढून पाहिलं, परंतु परिच्छेदाचं उत्तर पाहतोय तर त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, 48 दिलेलं. ठीक आहे, चला वळूयात पुढच्या प्रश्नाकडं. तुम्ही मला कमेंटमध्ये त्याचं उत्तर, तुमचं नाव नक्की सांगाल. पुढचा प्रश्न आहे बघा, 6, 7, 16, 51 किती? 6, 7, 16, 51 आणि नंतर क्वेश्चन मार्क दिला आहे. आता बघा 6, 7, 16, 51 कशा पद्धतीने झाले, जसं आपण मगाशी एक गणित पाहिलं होतं पहा, त्या पद्धतीने झालं आहे. 6 1 6, ठीक आहे, अधिक 1, ठीक आहे, 7 होतं. ठीक आहे, नंतर काय केलं, आता हे कसं मिळलं बघा, पुढचं पद मिळण्यासाठी आपण हे केलं आहे, म्हणजे 6 1 6 अधिक 1 7. मी इथं काय करतोय बघा आपण आता, 7 2 14 अधिक किती करतोय आपण 2, तेव्हा कुठं 16 भेटतंय. क्लिअर आहे. पुढचं पद कसं मिळतंय बघा आता 16. आता इथं काय केलं, 1 घेतलं, इथं 2 घेतलं, मग आता किती घ्यायचं 3. मग 16 गुणिले 3 16 त्रिक 48 अधिक 3 किती होत आहे 51. मग 51 गुणिले किती करणार, 51 गुणिले 4 204 होतील आणि प्लस तुम्हाला 4 टाकावं लागेल, म्हणजे 208. पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर असेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने म्हणजे काय केलं, प्रत्येक पदाला पुढच्या वेळेस ज्या संख्येनं गुणतोय ना त्या संख्येला काय करायचं, त्याच तीच संख्या त्याच्यात आपण ॲड केलेली आहे, बेरीज केलेली आहे, मिळवलेली आहे. ठीक आहे, 19-20चा पुढचा प्रश्न, तिसरा प्रश्न आहे हा या प्रश्नपत्रिकेतला. प्रश्न असा आहे 2 6 14 30. सोपा प्रश्न आहे, लक्षात आलं असेल उत्तर आहे की नाही. +4 +8 +16 म्हणजे प्लस किती असला पाहिजे 32. मग 32 म्हणजे 62. पर्याय क्रमांक दुसरा हे त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, उद्या पुढच्या पुढच्या प्रश्नाकडं, कारण ह्याच्यात 4 प्रश्न आलेले आहेत, हा चौथा प्रश्न आहे या प्रश्नपत्रिकेतला. प्रश्न पहा काय आहे, 31 35 43 50. ठीक आहे, काही विद्यार्थ्यांनी लिहितानाच याचं उत्तर काढलं असेल आय होप. तर इथं बघा याची बेरीज आहे ना 3 अधिक 1 4. मग हेच 31मध्ये 4 ॲड केलं की 35 होत आहे. 35ची बेरीज म्हणजे 3 आणि 5ची बेरीज होते 8 आणि हेच 8 काय केलं इकडे ॲड केलं 43 झालं. आणि पुन्हा इथं बेरीज जी आहे ती 4 आणि 3 7. 50मध्ये 43मध्ये 7 टाकलं की किती होतं आहे 50. मग आता 50मध्ये किती टाकावं लागेल आपल्याला, कारण 0 अधिक 5 किती होतात 5 होतात, म्हणजे 50 अधिक 5 किती होते उत्तर 55. ठीक आहे, खूप सारे प्रश्न मित्रांनो अशा पद्धतीचे आहेत. तुम्ही जर फरकच काढत बसला तर त्याचं उत्तर लवकर निघणार नाही. ज्यावेळेस फरक असा दिसतो ना, याचा कमी जास्त किंवा मध्येच मागे प्लस आहे मायनस आहे प्लस आहे मायनस आहे असा जर दिसला तर त्यावेळेस ही ट्रिक वापरायला विसरू नका. ठीक आहे, आता वळूयात पुढच्या प्रश्नपत्रिकेत. 2020-21ची प्रश्नपत्रिका आपण सुरू करतोय. ज्यातला पहिला प्रश्न अगदीच सोपा झालेला आहे. प्रश्न असा आहे 0.5, 2, 4.5, 9, 16.5. आता प्रश्न पॉईंटमध्ये दिसतोय परंतु अगदी सोपा आहे, लक्षात येण्यासारखा आहे. याच्यातला फरक जर काढला तर 1.5चा म्हणजे 1.5चा फरक आहे. ह्याच्यातला फरक जर काढला तर 2.5चा फरक आहे. याच्यातला फरक जर काढला तर 4.5चा फरक आहे. आणि मित्रांनो याच्यातला जर काढला तर तो 7.5चा फरक आहे. आता या फरकांमध्ये सुद्धा बघा कसं हे आहे. पुन्हा आपण खाली अजून आपल्या मनोरा पद्धतीनं जाऊयात. ह्याच्यातला फरक काढा, ह्याच्यातला फरक किती येतं बघा बरं. तर ह्याच्यातला फरक तुम्हाला निघणार आहे कितीचा 1चा. ठीक आहे, कारण 1.5 आणि 2.5 1चा फरक आहे. इथं कितीचा आहे 2चा, इथं कितीचा आहे 3चा. मग आता पुढचा कितीचा असला पाहिजे 4चा. मग 7.5मध्ये 4 टाकले, 7 आणि 4 11, 11.5 किती इथे येणार आहे 11.5. आणि हेच 11.5 आपल्याला 16.5मध्ये ॲड करायचं आहे. मग 16.5मध्ये आधी 5.5 टाकून येऊ 17, 17 अधिक 11 किती होतात 28. पर्याय क्रमांक 4 उत्तर तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, म्हणजे ही मनोरा पद्धतसुद्धा तुम्ही वापरायला शिका आणि असे प्रश्न आले तर या पद्धतीनं सोडवा, जास्तीत जास्त म्हणजे प्रॅक्टिस चांगली होईल. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न जो घेतो आहे त्याच्यामध्ये बघा काय दिले 13, 17, 25, 32, 37, 47, 58. जरा लांब श्रेणी दिलेली आहे. ठीक आहे, पण अशी लांब श्रेणी आली
घाबरायचं नाही, आपण फक्त पुढं सरकत राहायचं. ठीक आहे. कशा पद्धतीनं सोडवलं आहे बघा. पहिल्यांदा आपण बघूयात. प्लस किती आहे? 4 आहे. पुन्हा बघा बरं किती आहे. तर तुम्हाला इथं लक्षात आलं असेल कितीचा फरक येतो ते लक्षात घ्या. म्हणजे इथं फरक तुमचा आहे 8चा. ठीक आहे. 4 त्याच्यानंतर काय आहे? 8चा फरक आहे. इथं बघा बरं फरक कितीचा आहे. तर पुन्हा इथं फरक तुम्हाला काय होतोय? 7चा दिसतोय. पुन्हा इथं फरक कितीचा आहे बघा? 5चा असेल. इथं पुन्हा 10चा असेल. इथं पुन्हा बघा 11चा असेल. आता हा फरक लक्षात घ्या कुठून आला आहे. हा फरक तुमच्या तिथं तुमच्या समोरच लिहिलेला आहे. फक्त समजून घ्या. हा जो 4 आहे ना, हा 4 या दोघांच्या बेरजेतून आला आहे मित्रांनो. हा 5 बघा कोणाच्या बेरजेतून आला आहे? ह्या दोघांच्या बेरजेतून आला आहे. हा 11सुद्धा मधले घेतो आहे मी, यांच्या बेरजेतून आला आहे. म्हणजे तुम्हाला इथं जे पद येणार आहे ना, ते ह्याचीच बेरीज ह्याच्यात ॲड करायची. म्हणजे 58मध्ये तुम्हाला काय ॲड करायचं लक्षात घ्या. 5 अधिक 8च ॲड करायचं आहे. 8 आणि 5 13. म्हणजे 58 अधिक 13 तुमचं उत्तर असणार आहे. 58 अधिक किती? 13. म्हणजे तुमचा मला वाटतं 71 पर्याय असेल. पर्याय क्रमांक 3 उत्तर. ठीक आहे. कारण बेरीज 71 होते. म्हणजे बघा अंकांची बेरीज त्याच संख्येमध्ये ॲड केलेली आहे. ठीक आहे. वळूयात 2020-21च्या पुढच्या प्रश्नाकडं. प्रश्न क्रमांक 39 वा तिसरा प्रश्न याच्यातला. 28, 33 जस्ट अ मिनिट. 28, 33, 31, 36 क्वेश्चन मार्क 39. असं शक्यतो प्रश्न आले की समजायचं की ह्याच्यात 2 साखळ्या आहेत. ठीक आहे. मग आपण पहिली साखळी बघूयात. आता ती पहिली साखळी 1 2 3 1 3 5 अशी पद्धतीचीच असते. म्हणजे या दोघांचं याच्याबरोबर रिलेशन आणि यांचं इथलं इथं. आता बघा लगेच लक्षात आला असेल फरक कितीचा मित्रांनो. इथं 3चा फरक आहे. इथं सुद्धा 3चा फरक आहे. मग इथला फरक चेक करा कितीचा आहे. इथं सुद्धा 3चा आहे. मग 31 अधिक 3 करा. किती येत आहे? 34. बघा पर्यायामध्ये 34 आहे का? येस. पर्याय क्रमांक 2. म्हणजे असं प्रश्न आले तर टेन्शन घ्यायचं नाही. उलट पटकन त्याला 2च्या साखळीत जायचं आणि सोडवायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. वळूयात आता पुढच्या प्रश्नाकडं म्हणण्यापेक्षा पुढच्या प्रश्नपत्रिकेकडे म्हणूया आपण. कारण 2020-21ला एकूण 3च प्रश्न आले होते. ठीक आहे. आता 21-22 याही वर्षी तुम्हाला 4 प्रश्न आले होते मित्रांनो. ठीक आहे. आता पहिला प्रश्न मला वाटत नाही तुम्हाला तो सोडवून दिला पाहिजे, पण तरी पण सांगतो की बऱ्याच जणांनी ह्याचं उत्तर काय केलं असेल? 64 केलं असेल, जे की उत्तर 121 आहे. ठीक आहे. प्रश्न पहा कसा आहे. प्रश्नात नेमकी कुठली ट्रिक वापरली हे पण समजून घ्या. तर 4, 9, 25, 49 आपण विचार करतो. हा चला हा 2चा वर्ग आहे. हा 2चा वर्ग आहे. हा 3चा वर्ग आहे. हा कितीचा आहे? 5चा वर्ग आहे. हा 7चा वर्ग आहे. मग आता चला 8चा वर्ग किंवा 10चा वर्ग लिहा. अजिबात नाही. इथं तुम्हाला वेगळी ट्रिक वापरायची मित्रांनो. याच्यातला फरक बघा कसा आहे. ह्या संख्या कसल्याच संख्या 2, 3, 5, 7 कसल्या संख्या आहेत? मूळ संख्या आहेत. कसल्या संख्या आहेत? मूळ संख्या. मग 7च्या पुढची मूळ संख्या कोणती आहे? 11 आहे. 9 नाही किंवा 8 नाही. 11 आणि 11चा वर्ग तुम्हाला पाहायचा आहे 121. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असणार आहे. तुम्ही मित्रांनो व्हिडिओ पॉज करत चला, सोडवत चला आणि नंतर उत्तराकडे पहा. ठीक आहे. जे तुम्हाला जास्त फायदेशीर ठरेल. पुढचा प्रश्न बघूयात आता. 2 नंतर 17, 5, 12, 9, 8, 14 क्वेश्चन मार्क. ही सुद्धा लांबलचक श्रेणी आली. ह्याच्यात सुद्धा अशी लांबलचक श्रेणी आली की शक्यतो ह्यांच्यामध्ये 2-2ची म्हणजे 2 श्रेण्या लपलेल्या असतात. तो फक्त फरक समजून घ्यायचा. मग कसं करणार? याची अशा जोड्या लावा. ठीक आहे. आणि मग याची जोडी इथं लागेल, याची जोडी इथं आणि याची जोडी उत्तराला. ठीक आहे. मग आधी यांच्यातला फरक बघूयात. +3, +4, +5. आता वरती सुद्धा तसंच काहीतरी असेल बघा. प्लस असेल मायनस असेल वॉटेवर. मग इथं -5 आलं. या ठिकाणी बघा -4 आलं. मग आता -3 असलं पाहिजे. मग 8तून 3 गेले किती राहतात? 5. बघा पर्यायामध्ये 5 आहे का? यस. पहिलाच पर्याय आहे. म्हणून पर्याय 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 21-22चा पहा. प्रश्न असा आहे 7, 23, 49, 149. ठीक आहे. आता पहा प्रश्न कसा आहे. हा पण प्रश्न मजेशीर आहे. ठीक आहे. आता इथं बघा 7च्या जवळ 7च्या पटीतली वगैरे तर 23 संख्या नाही, पण 7च्या पटीतली कोणती संख्या आहे जी 23च्या जवळ आहे? तर ती आहे 7 × 3 7 त्रिक 21 आणि किती केलं आहे? +2 केलं आहे. ठीक आहे. 7 त्रिक 21 +2. मग आता ह्या 23चं तसं काय होतं आहे का बघूयात. मग आपण 23ला जवळ घेऊन जाऊयात 49च्या.
तर 23 गुणिले 2 होते पहा, 23 दोन्ही 46 अधिक 3. मग अशा पण एक प्रश्न असा सोडवला होता मित्रांनो, इथं 3 आलं की इथं 2 आणि इथं 2 आलं की इथं 3. मग तसंच 49 बघा बरं, 49 दोन्ही तर होणार नाही, 49 त्रिक होत आहे 147, ठीक आहे, आणि अधिक 2 केलं आहे म्हणजे कळतं आहे का काय होतं आहे मित्रांनो. तर इथं गुणिले 2 केलं की अधिक 3 आणि गुणिले 3 केलं की अधिक 2. मग आता तुम्हाला काय करावं लागणार आहे, हे तर कन्फर्म झालं काय की तुम्हाला गुणायचं आहे 2 आणि ॲड करायचं आहे 3. आता कोण आला तर 149ला गुणायचं, 149 गुणिले 2 करा, तुमचं उत्तर 298 आलं असेल आणि 298मध्ये तुम्हाला काय करायचं आहे 3 ॲड करायचं. मग 298 अधिक 3 होतात 301, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, अगदी सोप्या पद्धतीनं फक्त तुम्हाला त्याच्यामधलं सूत्र जितक्या फास्ट ओळखता येईल ना तेवढं फास्ट ओळखायला शिका. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे 21-22चाच प्रश्न, चौथा आहे या प्रश्नपत्रिकेतला खरं तर या कन्सेप्टवरचा. 6, 22, 46, 78. आता बघा 6, 22 यांच्यातला फरक जर काढायला गेलात तुम्ही तर इथं फरक कितीचा येतो बघा बरं, 16चा येतो. ठीक आहे, पुन्हा याच्यातला जर फरक काढला तर तुमचा फरक या ठिकाणी मला वाटतं 24चा येतो. इथला फरक जर काढला तर तुमचा फरक येणार आहे पहा 8, 6, 2 आणि 3 म्हणजे 32चा. आता इथं बघायला गेलं तर फरक स्थिर नाही आहे, परंतु ह्या खालच्या संख्या बघा एका विशिष्ट पटीत आहेत बघा, बरोबर आहे. म्हणजे कशा की 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, मग 8 पंचे 40 म्हणजे 78 अधिक 40 जी पण उत्तर असेल ते तुमचं उत्तर असेल. मग 78मध्ये आपण 40 जर टाकलं तर किती येतं ते बघा, उत्तर तुम्हाला मिळून जाईल 8, 7, 4, 11 म्हणजे 118. पर्याय क्रमांक किती 4 हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही तो प्रश्न सोडवू शकताय. आता 21-22ची प्रश्नपत्रिका इथं संपते. वळूयात पुढच्या प्रश्नपत्रिकेकडे. 22-23ची प्रश्नपत्रिका घेतली आपण. त्यातला पहिला प्रश्न पहा काय आहे, 34, 23, 14, 7, 2. ठीक आहे, आता याच्यातला फरक बघूयात. इथं फरक कितीचा आहे पहा, मला वाटतं 11चा फरक असेल, -11 म्हणेल मी. या ठिकाणी फरक बघा कितीचा आहे, -9चा आय थिंक, बरोबर आहे, -9चा. इथं -7चा, इथं -5चा. किती असला पाहिजे 11, 9, 7, 5 म्हणजे कितीचा फरक असेल मित्रांनो, -3चा फरक असेल. आणि 2मधून आपण 2मधून 3 वजा केल्यानंतर उत्तर येतं -1. मला वाटतं पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, म्हणजे फरकवर आहे. अगदी सोपा प्रश्न होता हा, काही तेवढा अवघड प्रश्न नक्कीच नव्हता. पुढं आहे 2, 3, 10, 29, 66. 2, 3, 10, 29, 66. आता हे जर पर्याय बघितले तर यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला तिसरी पद्धत वापरता येते पहा, कुठली, श्रेणी पद्धत, म्हणजे याला आपण मनोरा पद्धत म्हणूया थोडा वेळ. तर इथं कसं करायचं पहा, ह्या दोघातला फरक काढा, कितीचा येतो बघा बरं, 1चा येतो. ह्या दोघांमध्ये 7चा फरक येतो. ह्या दोघांमध्ये जर 19चा फरक आला आहे आणि ह्या दोघांमध्ये जर विचार केला तर हा फरक खूप लांबतो आणि जवळपास मला वाटतं 29, 30 म्हणजे 30, 36, 1, 37चा फरक येतो. म्हणजे इथं तुमचं काय जे उत्तर येईल ते आपलं इथं पकडूया. ठीक आहे, याच्यात आपल्याला उत्तर लिहायचं आहे शेवटी. आता बघा पुढं काय करायचं, आता ह्या फरकांमधला सुद्धा फरक काढून घ्यायचा. फरकातला फरक इथं कितीचा येतो बघा, 6चा. इथं बघा कितीचा येतो, इथं फरक तुमचा कितीचा येणार आहे तर माझ्या माहितीचं इथला फरक आहे तुमचा 12चा, बरोबर आहे. या ठिकाणचा फरक बघा कितीचा येतो आहे, 19 दोन्ही 38 म्हणजे जवळपास मला वाटतं 18चा फरक आला असेल. ठीक आहे, आता गंमत बघा, आता तुमच्या हे लक्षात आलं असेल कसं चाललं आहे ते. ठीक आहे, तर इथं फरक कितीचा आहे 6चा, इथंसुद्धा 6चा, मग इथंसुद्धा 6चा म्हणजे कितीचा, या ठिकाणी 24 येणार आहे तर नक्की झालं. 6, 12, 18, 24. मग हे 24 तुम्हाला इथं ॲड करावं लागेल 37मध्ये. मग 37 अधिक 24 आधी काढून घ्यावं लागेल. मग 37 अधिक 24 किती होते पहा, 37 अधिक किती करणार आपण 24, तर 7 अधिक 4 होतात 11. ठीक आहे, चा 1 येतो आणि या ठिकाणी होतं आहे 3 आणि 3, 6 म्हणजे किती येतं इथं, इथलं पद 61 येतं मित्रांनो, लक्षात घ्या. कुठलं पद 61 येतं आहे तर या ठिकाणचं ह्या लाईनमधलं वरचं नाही आणि पुन्हा या 66मध्ये हे 61 मिळवावं लागणार आहे. म्हणजे तुमचं उत्तर पुन्हा 66 म्हणजे 60 आणि 60 120 अधिक 6 1 7 127 उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार आहे. अशा पद्धतीनं पण गणित सोडवा मित्रांनो जास्तीत जास्त. ठीक आहे, उद्यात 22-23च्या पुढच्या प्रश्नाकडं. शेवटचा प्रश्न या वर्षाचा 95, 116, 139. बघा काय सांगितलं आहे, 95, 116, 139, 163.
ठीक आहे. आता बघूयात फरकावर जाण्याच्या आधी थोडा विचार करा, अजून काही रिलेशन जुळतं आहे का, कारण फरक इथं खूप इरेग्युलर येणार आहे. ठीक आहे. मग इथं बघा ही संख्या, ह्या सगळ्या संख्या आहेत ना, माझ्या माहिती असतो वर्गसंख्येच्या जवळच्या संख्या आहेत. ही बघा 100 - 5 आहे, ही किती आहे, तर ह्याच्या जवळचा वर्ग जर बघायला घेतलं तर मला वाटतं 116, म्हणजे तुम्हाला ह्याच्या जवळची तर तसं बघायला गेलं तर कुठली आहे संख्या, 121 आहे, 11चा बरोबर आहे, म्हणजे इथं 10चा आला आहे ते 11चा, 121 - 5 बरोबर आहे. इथं 144 - 5 बघा 12च्या जवळचं आहे की नाही. इथं काय झालं बघा बरं, 169 - 6 झालं आहे. मला वाटतं इथं थोडीशी मिस्टेक असावी कदाचित, कारण ह्याचं ह्यानं दिलेलं उत्तर जे आहे परिषदेने ते आहे पर्याय क्रमांक 2. कुठला आहे, पर्याय क्रमांक 2. मग आता मी असा विचार करतो, इथं बघा आपल्याला फक्त काय बघायचं आहे, जवळची वर्गसंख्या, ती पण कुठली, त्याच्या पुढे एक वर्गसंख्या, त्याच्या मागची संख्या आपल्याला शोधायची. मग इथं बघा जर समजा आता इथं 69 हे तर कळलं, की इथं 10, 11, 12, 13, मग इथं 14चा वर्ग तर 100% आला पाहिजे, म्हणजे 196 तर नक्की आहे. 196 मधून वजा होणारी संख्या पाहिजे. मग ही तर येणार नाही, हे 220 वजा होत नाही, 256 पण वजा होत नाही, मग राहिली कुठली, 191. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे कन्फर्म असणारं उत्तर आहे. ठीक आहे. तर ही प्रश्नपत्रिका होतं 2022-23ची. आता बघतोय गेल्या वर्षाची म्हणजे 2023-24ची शेवटची आपल्यासाठीची प्रश्नपत्रिका जी आपण पाहतो आहेत, त्यातला प्रश्न क्रमांक 41. प्रश्न असा आहे 231, 118, 61, 32 आणि 17. आता बघा यांच्यामध्ये काय फरक आहे, तर इथं सुद्धा ती मनोरा पद्धतच वापरली आहे. ठीक आहे, जी आपल्याला पटकन उत्तर देणारी पद्धत आहे. आता या दोघांमधला जर फरक काढला तर फरक किती येतो पहा, या दोघांमधला पण फरक काढूयात, पुन्हा ह्या दोघातला, पुन्हा ह्या दोघातला आणि ह्या दोघातला, आणि नंतर इथं आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. चला आता पहिल्यांदा ह्या दोघातला फरक जर काढला तर तो फरक तुमचा येतो 113चा 11 मधून 8 बरोबर आहे, म्हणजे 113चा फरक इथं आला. नंतर इथला फरक जो आहे तो कितीचा येतो, माझ्या माहितीच तो 57चा फरक येतो. ठीक आहे, तुम्ही काढून पहा. नंतरचा जो फरक आहे तो फरक तुमचा कितीचा येणार आहे, माझ्या माहितीच तो 29चा फरक येतोय. तो नंतरचा फरक जो आहे तो मला वाटतं 16 फरक तुमचा येणार आहे 15चा. ठीक आहे, 7 5 12 15चा. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जी संख्या आहे तो कितीचा फरक असेल ते आपल्याला माहिती नाही, परंतु इथं एक संख्या येणार आहे. ठीक आहे, ह्या आपण संख्या मांडून घेतल्या. पुढं आता या दोघातला फरक काढूयात. ठीक आहे, तर या दोघातला फरक आपण इथं काढून घेऊयात. कितीचा फरक येतो पहा, हा फरक येतोय तुमचा 56चा. या ठिकाणी पुन्हा फरक कितीचा येतोय पहा, मला वाटतं 28चा फरक येत असेल. ठीक आहे, 28चा. आणि इथला फरक तर आपल्याला माहिती आहे कितीचा असणार आहे, 14चा. आता इथं लक्षात घ्या मित्रांनो, की उत्तर जे आहे ते कशा पद्धतीनं चाललं आहे, 14, 28, 56, म्हणजे प्रत्येक वेळेस निम्म होत चालले बघा. 56 वजा 28 म्हणजे निम्म झाले. 56च्या निम्म 28, 28च्या निम्म 14, मग 14च्या निम्म किती 7. मग या ठिकाणी जो फरक येणार आहे तो काय होणार आहे, म्हणजे इथं प्रत्येक वेळेस काय झाली, संख्या वजा झाली. लक्षात घ्या, 29मधून 14 वजा झाल्यावर 15 येतं. मग 15मधून 7 वजा झालं की इथे येणार आहे तुमचं 8. बरोबर आहे. आणि पुन्हा या ठिकाणी पुन्हा वजाबाकी होणार आहे, 17मधून 8 जाणार आहे, म्हणजे उत्तर तुमचं किती येणार आहे, तर 17मधून 8 गेले की उत्तर राहते 9, जे पर्याय क्रमांक 3 आहे. ठीक आहे, तर ही पद्धत पुन्हा एकदा इथं वापरली गेलेली आहे. ठीक आहे, आणि अगदी सोपी आहे, वेळ तेवढा पण जात नाही, कारण आपण फास्ट जर ऑपरेशन करता येत असेल आपल्याला त्याचा गणिती क्रिया लक्षात घ्या, तर तुम्ही हा प्रश्न पटकन सोडू शकता, काही अडचण येत नाही. नंतरचा प्रश्न आहे 2, 5, 13, 36, 104. ठीक आहे, आता इथं बघा काय गंमत आहे, तर इथं फरक जर समजा तिप्पट जरी म्हटलं तरी 6 होतं आहे. इथं बघा कसं होतं आहे, याची तिप्पट म्हटलं तर 15 होतं आहे. 13 × 39 आणि 36 तुमचं होतं आहे 7 18 108. बरोबर आहे, म्हणजे इथं काहीतरी आहे पहा फरक, म्हणजे कसं, इथं 2 × 3 करा, 32 6 वजा 1 केलं की हे आलं. ठीक आहे, नंतर काय केलं आपण, 5 × 3 करा, वजा 1 केलं की वजा 2 केलं, 15 वजा 2 केलं ना, म्हणजे इथं 1चा इथं 2चा. मग पुढं बघूयात आपण 3चा होतोय का, तर 13 म्हणजेच कसं इथं 2 × 3 केलं ना आपण, इथं काय केलं 5 × 3 केलं. आता पुढची संख्या येण्यासाठी 13 × किती करणार 3, 13 × 39 वजा 3 झालं पहा. मग 36 × किती करणार, आता इथं 3 केलं तर इथं 4 करावं लागणार, वजा किती 4. तुमचं उत्तर हे 104 आलं असेल.
36 चौक किती होते पहा 108. 108मधून 4 गेले बरोबर आहे. आणि पुढं तुम्हाला काय करावं लागेल लक्षात घ्या. आता 36 चौक केलं ना. आता काय करणार 104 गुणुले 5. 104 गुणुले 5 जर केलं तर तुमचं उत्तर किती येते पहा आधी. तर 104 म्हणजे 100 चौक 400 आणि 4 चौक 16 416 येईल तिथं. ठीक आहे. एक मिनिट आपल्याला किती करायचं आहे आपल्याला इथं मांडताना पहा. माफ करा इथं काय झालं आपलं पहा. इथं आपल्याला काय करायचं इथं 3च आहे ना. 36 त्रिकच घेतला आहे पण म्हणजे इथं गुणुले 3च करायचं आहे. म्हणजे इथं 104 गुणुले 3 केलं तर तुमचं उत्तर 4 त्रिक 12 म्हणजे 312 येईल. ठीक आहे. आणि 312मधून लक्षात घ्या तुम्हाला आता 5 वजा करायचे. मग 312मधून जर 5 वजा केलं तर उत्तर तुमचं 307 येतं आहे. म्हणून पर्याय 4 आहे. बऱ्याच जणांनी लगेच 312 म्हटलं की लगेच हे क्लिक करून टाकलं असेल. ठीक आहे. तसं करू नका, घाई करू नका, कारण आपला 1 मार्क आपला रँकला मागं टाकू शकतो आपल्याला. ठीक आहे. त्यामुळं काळजी घ्या, सोडवताना व्यवस्थित सोडवा. ठीक आहे. आता मला वाटतं एकच प्रश्न राहतोय शेवटचा, तो आपण सोडूयात. चला प्रश्न कसा आहे पहा. 7, 10, 17, 32, 63. ठीक आहे. इथं सुद्धा मनोरा पद्धत आपल्याला वापरता येते पहा. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण क्वेश्चन मार्क देऊयात. वापरूयात आता आपण मनोरा पद्धत. कशी वापरायची बघा. +3 बरोबर आहे. +7 नंतर येते +15 बरोबर का. ठीक आहे. +15 7 आणि 5 12. ओके. प्लस किती आहे बघा पुढं. इथं तुम्हाला 31 येईल मला वाटतं 31. हां इथं तुम्हाला काय जे येईल ते तुमच्या उत्तराकडे घेऊन जाईल. ठीक आहे. चला आता पुढं काय करूयात आपण. यांच्यातला फरक काढू. इथं फरक कितीचा येतो पहा 4चा. इथं कितीचा आहे 8चा. इथं कितीचा आहे 16चा. आपण सेम असा प्रश्न मागं सोडवला आहे आठवत असेल तुम्हाला. मग इथं पुढचा फरक कितीचा असला पाहिजे 32चा. मग 31 अधिक 32 किती होतात 63. किती होतात 63. आणि हे 63 आणि 63 होतात 126 मला वाटतं. ठीक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर आहे. आणि हे प्रश्न आहेत गेल्या वर्षीचे. म्हणजे गेल्या वर्षी एक प्रश्न मनोरा पद्धतीवर 2 प्रश्न मनोरा पद्धतीवर आले. ठीक आहे. लक्षात घ्या. पहिला पण म्हणजे 41वा पण प्रश्न मनोरा पद्धतीने सोडवला आपण आणि 43वा पण तसंच सोडवतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीच्या अगदी सोपे तसं बघायला गेलं तर प्रश्न आहेत. फक्त तुम्हाला त्याच्यात घडून जावं लागेल, अभ्यास तेवढा जास्त करावा लागेल. आणि बरेचसे प्रश्न तर मुलं बघितलं की अंदाज करतात अरे ह्या पद्धतीनं होईल. त्यामुळं तुमचा अभ्यास जितका जास्त असेल ना मित्रांनो तेवढी तुमची उत्तरं पटकन निघणार आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा मी तुम्हाला हेच म्हणेल की अभ्यास करत राहा, कारण अभ्यासाशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. आय होप की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके. थँक्यू. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.